नमस्कार मंडळी. तर मी आज कुठे जातो हे तुम्हाला थंबनेलमध्ये बघून समजलंच असेल, पण तिकडे जाताना जो काही मला हा रस्ता लागला आहे आणि जो आजूबाजूचा निसर्ग लागला आहे आणि तिकडे जाताना हा जो घाट एक नंबर आहे, तर तुम्हालाही दाखवतो व्हिडिओमार्फत पाहायला मिळतंय. आणि फिरायला जाताना असा घाट लागला ना आणि असा निसर्ग लागला ना, तर तिकडे जाण्याची मजाही डबल होते. तर चला पुढे प्रवासाचा आनंद घ्या. नमस्कार मंडळी, मी विक्की तुमचं स्वागत करतो भटकंती विथ विक्की या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पालघरमध्ये शिरगाव चौपाटीवर आता उभे आहोत आम्ही. आणि आजूबाजूचं वातावरण आणि जी चौपाटी आहे खूप मस्त आहे, ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. पण आपण मेन म्हणजे आलेलो शिरगाव किल्ल्यावरती जाण्यासाठी. तर आता इथून आपण शिरगाव किल्ल्यावर जाऊया. पहिलं ते किल्ला कसा आहे ते पाहूया. छोटासाच किल्ला आहे पण खूप मस्त प्रकारे असं बाजूने जर तटबंदी वगैरे चांगली दिसले. तर आतमध्ये जाऊ पण बघूया कसं वाटतं ते. आणि चौपाटी जी मागे बघताय खूप सुंदर चौपाटी आहे आणि ती तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आता किल्ल्यावरती. शिरगाव किनाऱ्यावर जाणारा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूलाच आपल्याला शिरगाव फोर्ट पाहायला मिळतोय. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया किल्ला कसा आहे आणि आता सध्या परिस्थिती काय आहे किल्ल्याची ती. आणि जो रस्ता जातो किनाऱ्यावर त्याच्या अगदी बाजूलाच किल्ला आहे. तर चला आता आपण आतमध्ये पाहू शकता. बाहेरील तटबंदी आहे किल्ल्यावरील आणि हे इकडे बुरुज. तर पाहूया आतमध्ये कशा कंडिशनमध्ये किंवा कशा प्रकारे किल्ला अजून ठेवलेला आहे किंवा बाकी राहिलं आहे ते. आणि एक सुंदर दृश्य सांगायचं झालं तर हा ऐतिहासिक किल्ला आणि त्याच्या बाजूलाच ही लहान मुलांची शाळा आहे. तर किती सुंदर भाग्य आहे त्यांचं की किल्ल्याच्या बाजूलाच शिकायला भेटते त्यांना. तर हे किल्ल्यावरील सूचना फलक आहे, तर तुम्ही स्टॉप करून वाचा. शिरगाव किल्ल्यावरील नकाशा आहे, तर तुम्हाला ह्या गोष्टी किल्ल्यावरती पाहायला मिळतील. तर चला आतमध्ये जाऊन पाहूया कशा प्रकारे आहे. तर हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे आणि जाऊया आता आपण आतमध्ये आणि पाहूया किल्ल्यामध्ये काय काय पाहायला मिळते. तर हा महादरवाजाचा आता नवीन लावलेला आहे, मुख्य प्रवेश नवीन प्रकारे बनवलेला आहे. पहिले तुटला असणार आणि आतमध्ये किल्ल्याचं काम चालू आहे. आता सध्या तरी
इकडे सिमेंटचे वगैरे गोळ्या ठेवलेत, म्हणजे काम चालू आहे वरती. आणि समोरच आपल्याला महाराजांची प्रतिमा पाहायला मिळाली. थोडा अंधार असल्यामुळे कमी दिसते. त्यानंतर डाव्या बाजूला किल्ला तयार होते. तर जाऊन आतमध्ये पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते किल्ल्याच्या इकडे. इकडे किल्ल्याचं काहीतरी काम चालू आहे. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं पाहायला मिळते ते पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. आणि खूप खोल आहे विहीर. पहिलं या बाजूला पाहूया काय आहे ते. तर या खोल्या आहेत तयार केलेल्या. पाहू शकता अशा प्रकारे खोल्या तयार केलेल्या आहेत. आणि आता आपण वरती जाऊया. आता आज माझ्यासोबत ओमकार आलाय. तर त्या खोलीमधून बाहेर आल्यानंतर आपण जाऊया कार्यालयीन दलाकडे. तर इकडेही तसंच आहे. ह्या बाजूला इकडे खोल्या त्या होत्या त्या तुटलेल्या आहेत. इकडे पण तेच. जे आपण खालतून पाहिलं ती ही रूम आहे, खोली आहे. आणि साधारणतः तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक राहिली आहे. म्हणजे हे नवीन काम केलेलं आहे. तुटलेली परत तिला बनवण्यात आले. म्हणजे संवर्धन चालू आहे या किल्ल्याचं, जेणेकरून पुढच्या पिढीला किंवा पुढच्या लोकांना हे पाहता यावं. तर अजून आपण वरच्या बाजूला जाणार आहोत, तिकडूनही पाहणार आहोत पुढून तटबंदी. तर पहिला आपण या बाजूने वरती जाऊन पाहूया. तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण किल्ला कशा प्रकारे आहे आणि आता काम चालू आहे तर किल्ला तुम्हाला आल्यात तर कसा पाहायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये सर्व पाहायला मिळेल. काय काय किल्ल्यावरती बाकी आहे ते. त्यानंतर आपण वरती आल्यावरती इकडे जे आता आपण खालून पाहिलं ते काम चालू आहे. तर तुटलेलं तयार केलं. आणि ह्या बाजूने आपल्याला आजूबाजूचा परिसर पाहायला मिळते. तटबंदी बाजूची आणि खूप गार अशी हवा येते. आणि एक मध्ये झाड आहे, ते तुम्हाला ते कुठलं आहे तुम्ही ओळखलं असेल, पण त्याची बनावट कशी आहे ते तुम्हाला दिसेल थोड्या वेळात. जाऊन पाहूयात तो. तर पहिलं पूर्ण किल्ला फिरूया चला. त्यानंतर आपण आता एक बाजू पाहिलेली आहे, आता दुसऱ्या बाजूला जाऊया. तिकडे काय ते पाहूया. तर इकडे या खोळ्या आहेत आणि इकडे सर्व तेच आहे. तटबंदी काही प्रकारे तुटले, काही ठिकाणी बनवलेली आहे नवीन. आणि आता आपण दुसऱ्या बुरुजाकडे आलेलो आहोत. तर तिकडून कशा प्रकारे दृश्य दिसत ते तुम्हाला दाखवतो. डे टळणीची मुख्य जागा, म्हणजे इकडून देखरेख करायचे, पाहायचे की शत्रू कुठल्या बाजूने येतोय. असे चांगल्याशा प्रकारे ठेवलेले आहे तरी पण जागा. आणि इकडे बाण वगैरे मारण्यासाठी. तर आपण वरती जाऊन पाहूया अजून कशा प्रकारे किल्ला पाहायला मिळतो ते. चला किल्ल्याच्या आणखीन एका उंच भागावर जाऊया. तर वरती जाण्यासाठी अशी जशी किल्ल्यावरती असतेच लहान जागा, जेणेकरून शत्रूवरती येऊ नये. तर हे पाहू शकता, हा तो बुरुज आहे. आणि ह्याच्यावर वरती जाण्यासाठी पण आपल्याला जागा दिलेली आहे.
आणि खूप असा छोटा रस्ता आहे, पण तुम्ही पाहू शकता या बाजूने ह्या जागेवरून संपूर्ण किल्ला पाहायला मिळते आपल्याला. संपूर्ण किल्ल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळते आणि हा आजूबाजूचा परिसर. ही जागा आहे ती किल्ल्याच्या सर्वात उंच जागा आहे आणि हे तुम्ही समोर पाहता ते समुद्र आहे. ज्यावेळी शत्रू समुद्रावरून यायचं त्यावेळी इकडून पाहिलं जायचं की कोणी येतंय की नाही. ह्या किल्ल्याची साधारणतः उंची 200 फूट आहे आणि हा परिसर 150 फूट परिसर इतका किल्ला पसरलेला आहे. तर आपण आता आलेलो आहोत शिरगाव किल्ल्यावरती आणि हा किल्ला एक सागरी किल्ला आहे, म्हणजे सागराच्या किनाऱ्यावर वसलेला किल्ला, सागरी किल्ला आहे. आणि हा किल्ला साधारणतः पोर्तुगीजांनी बांधल्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर 22 जानेवारी 1739 रोजी चिमाजी अप्पा यांनी हा किल्ला पोर्तुगीजांपासून जिंकून घेतला आणि त्यानंतर 1800 शतकापर्यंत दुसऱ्या ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. तर असं या किल्ल्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि ज्यावेळी वसईची मोहीम होती त्यावेळी ह्या किल्ल्याचा मोठा असा हातभार लागला गेला. ज्यावेळी शत्रू समुद्रकिनाऱ्यावरून आतमध्ये येत होते त्यावेळी ह्या किल्ल्याने भरपूरशी साथ दिली सैनिकांना पाडण्यासाठी किंवा मागे परतवण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ज्यावेळी शत्रू सागरातून इकडे येत होते, समुद्रातून आपल्या भागात येत होते, त्यावेळी अडकवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग केला. तर अशा प्रकारे या किल्ल्याचे एक महत्त्व आहे. आणि आता तुम्ही पाहताय की कशा प्रकारे परिसर आहे किल्ल्याचा. शांत असं ठिकाण आहे. किल्ल्याचं काम चालू आहे आणि काही ह्या 1-1.5 महिन्यातच पूर्ण काम झालेलं मिळेल तुम्हाला. तर तुम्ही त्यावेळेस येऊन पाहू शकता हा किल्ला कशा प्रकारे तयार झालेला असेल ते. आणि हा किल्ला पाहायचा असेल तर मेन टायमिंग आहे पावसाळ्यानंतर ऑक्टोबरच्या टाईमला हा किल्ला खूप सुंदर पाहायला मिळतो. कारण आजूबाजूला जी नारळाची झाडं आहेत आणि हिरवळ पसरलेली असते. तर तुम्ही येणार असाल तर पाऊस येऊन गेल्यानंतर किंवा पावसाच्या टायमाला येऊन पाहू शकता. एकदम फिरण्यासाठी सोपा किल्ला आहे आणि किल्ल्याच्या बाजूला क्रिकेटचं असं सुंदर ग्राउंड आहे. तर क्रिकेट प्रेमींसाठी सुद्धा हे छान अशी जागा आहे की बाजूलाच किल्ल्याच्या बाजूला खेळताय तुम्ही क्रिकेट आणि खूप सुंदर असं ग्राउंड आहे. किल्ला फिरतोय आता आणि आता उन्हाचा पारा वाढत चालला आहे. कारण आता तुम्ही पाहतायच की गरमी खूप होते आणि ऊनही खूप होते. तर आपण ह्या किल्ल्यावर अजून आपल्याला एक तोफ पाहायला मिळते. तर आता आपण तोफेजवळ जाऊया आणि तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे तोफ आहे ती. किल्ल्यावरील तोफ आहे आणि तोफेचे चाक वगैरे नवीन बसवलेलं आहे संवर्धन मोहीम दरम्यान. तर ही तोफ आहे. तर कशा प्रकारे तोफ आहे ती पहा. हे तुम्ही पाहताय ना, हे ताडाचं झाड आहे आणि साधारणतः ताडाचं झाड एक फांदी असते, पण इथे 2-3 फांदी असे ताडाचं झाड आहे. आणि या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की आफ्रिकेत आणि अरबी समुद्र किनारपट्टीवर जास्त आढळला जातो. आणि या झाडाचं अजून एक महत्त्व आहे, वैशिष्ट्य आहे की हे झाड खडकाळ
म्हणजे जिकडे किल्ला किंवा असे खडक असेल तिकडे तयार होतो. त्यासाठी माती असणं गरजेचं नाही. हे खडकात तयार होणारं असं झाड आहे. आणि अजून एक मध्ये आणि ह्या किल्ल्यावरचे 3-4 अशी झाडं आहेत. तेच बघा, ते सुद्धा ताडाचं झाड आहे. ते आपण खालूनसुद्धा दाखवू. तर हे ताडाचे वैशिष्ट्य आहे या झाडाचे. किल्ल्याची तटबंदी होती ती आपण पूर्ण गोल फिरलेलं आहे. तटबंदीवरतून पूर्ण फेरफटका मारून आलेलो आहोत. आणि आता किल्ल्याच्या खालच्या बाजूला पाहूया काय काय पाहायला मिळते. ते कोणकोणत्या खोळ्या आहेत. आपण पाण्याची टाकी विहीर जाताना पाहिली. आणि आता कोणकोणत्या जागा आहेत ते पाहूया. हे मागे पाहू शकता. इकडे ज्यावेळी शत्रू अटॅक करायचं त्यावेळी लपण्यासाठी जागा आहे. इकडून वरती सरळ जाताना इकडून मारू शकत होते. तर आपण आता दुसऱ्या बाजूला जाऊन पाहू काय आहे. पहिल्या काळात शौचालय म्हणजे त्यावेळी शौचालयही बांधलं गेलं होतं. तर पाहू शकता हे बघा, आता ते तुटले गेले. तर असे शौचालय पहिल्या काळातलं कधी पाहिलं नसेल तर. किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे. आणि आता काही भाग राहिलेत, काही खोल्या राहिल्यात, त्यासुद्धा पाहूया. जो आपण भुयारी मार्ग पाहिला होता तो इकडून जातो, तो आता बंद केलेला आहे. तर या साठवणीच्या खोल्या पाहिला आणि ही तटबंदी पाहू शकता किती उंच आहे ती. तर आता आपला साधारणतः किल्ला फिरून झालेला आहे. तुम्हाला शिरगाव किल्ला पाहायला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपण पूर्ण प्रकाराचा किल्ला कवर केलेला आहे, म्हणजे जे कोणती बाजू राहिली नसेल किल्ल्याची जी आपण पाहिली नाही आहे. तर कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर अजून एक आपल्याला महाराजांची प्रतिमा पाहायला मिळेल, पूजा करतात तिथे. त्यांच्या बाजूलाच तुळशी वृंदावन आहे. म्हणजे अशा काही जुन्या वास्तू आहेत ज्या राखलेल्या आहेत. हे जुन्या वेळेचं तुळशी स्मारक आहे, म्हणजे कातळामध्ये तयार केलेलं आहे सर्व. तर आज आपल्याबरोबर ओमकार आलेला आहे. आणि कसा वाटला किल्ला फिरायला? मस्त वाटलं, छान होतं, एकदम सुंदर. शिरगाव किल्ला पूर्ण पाहिलेला आहे. तर कसा वाटला किल्ला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही मुंबईपासून जवळपास फिरण्यासाठी जागा बघत असाल किंवा शांततेचं ठिकाण बघत असाल तर माझ्या मते तरी हा शिरगाव किल्ल्याला येऊन जा. खूप शांत असा किल्ला आहे, जिकडे जास्त गडबड दगदग नाही आहे. तुम्ही येऊन किल्लासुद्धा पाहू शकता, ऐतिहासिक काही गोष्टी पाहू शकता. आणि त्याच्या बाजूलाच शिरगाव बीच आहे, किनारपट्टी आहे, ती तुम्हाला दाखवतो पुढे. तर चला भेटू आता किनारपट्टीवरती. तर आपण किल्ल्याच्या इथून बाहेर आल्यानंतर थोडं पुढे गेल्यावर आपल्याला चौपाटी पाहायला भेटते, किनारपट्टी पाहायला भेटते. तर आपण आता जाऊया शिरगाव किनाऱ्यावरती. तर इथून किल्ल्याच्या इथून आल्यावर पहिल्या डाव्या बाजूला आलात की आपण सरळ जाऊन पोचतो ते किनारपट्टीवरती. तर मला तर खूप आवडली ही किनारपट्टी किंवा ही चौपाटी. तर तुम्हालाही दाखवतो, जर आवडली तर नक्की भेट द्या. आणि पहा कशा प्रकारे झाडं आहेत आणि सावली आहे, पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा आहे तिकडे. आपण जाऊयात थोड्या वेळात समुद्रावरती आणि समुद्रही पाहूया कशा प्रकारे
अयो. तर येऊन पोचले इकडे पार्किंगसाठी व्यवस्था आहे. तर गाडी पार्किंगला लावून जाऊया समुद्रावरती. तर आपण आता शिरगाव किनारपट्टीवरती आहोत, शिरगाव चौपाटीवरती आहोत. तर पाहूया ही चौपाटी कशी आहे पाहण्यासाठी. तुम्हाला तर खूप आवडली, खूप शांत असं ठिकाण आहे, तर तुम्ही भेट देऊ शकता. तर पहिलं तुम्हाला दाखवतो कशी आहे ही किनारपट्टी. तर चला जाऊन पाहूया जरा समुद्रावरती, मजा घेऊया. खूप शांत आहे समुद्र आता, आणि आजूबाजूला गडबडही खूप कमी आहे. आणि असं बघायला गेलं तर स्वच्छ किनारपट्टी आहे, जास्त कचरा नाही आहे. आणि आजूबाजूला तुम्ही पाहू शकता ही सुरूची झाडं खूप प्रमाणात लावले आहेत, त्यामुळे किनाऱ्यावर सावलीही खूप आहे, त्यामुळे जास्त ऊन वाटणार नाही आहे. आणि आता भरतीचा टाईम आहे, त्यामुळे पाणी वरती येतं आहे. तर घ्या थोडी मजा समुद्राची. समुद्राचा आवाज आहे का तुम्हालाही समुद्रावर असल्याची फील आहे. समुद्राच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला 80 मस्त उंच अशी सुरूची झाडं पाहायला मिळतात, आणि त्या झाडांखाली खूप अशी शांतता आहे. जर तुम्ही उन्हातून ट्रेक करताय किंवा उन्हातून कुठे बाहेर फिरताय, तर घरातून फक्त साध्या पाण्याची बॉटल नेऊ नका, तर लिंबू पाणी किंवा कोकम सरबत अशा प्रकारचं पाणी मिक्स करून आणा किंवा साखर मिक्स करून आणा. कारण ऊन खूप आहे, त्यामुळे आपल्याला थकवा जाणवला नाही पाहिजे आणि शरीरामध्ये एनर्जी टिकून राहिली पाहिजे. त्यासाठी आम्हीसुद्धा घरून कोकम सरबत बनवलेला आहे, गावचा आहे, तर त्याचा आता आनंद घेतो आहे. आम्ही दोघे आता मस्त असा सुंदर समुद्राचा नजाऱ्याचा आनंद घेत बसलो आहे. खूप शांत असं वातावरण आहे, आजूबाजूला कुठली दगदग नाही आहे, फक्त समुद्राचा आवाज, हवेचा आवाज खूप छान आहे. जर तुम्हाला
मुंबईमधले मरीन ड्राईव्ह विरारपर्यंत जर बीच फिरून झाले असतील किंवा तिकडे जर कंटाळा आला असेल तर नवीन बीच तुम्ही शोधत असाल, नवीन किनारपट्टी शोधत असाल तर तुम्ही शिरगावमध्ये येऊ शकता. आणि शिरगावमध्ये येण्यास जर तुम्ही बाईकने किंवा कारने आलात तर खूप सुंदर असे 2 घाट लागतात आणि त्यामधून गाडी चालवायला सुद्धा खूप मजा येते. आणि रस्ताही एकदम छान आहे, कुठे खराब नाही आहे, एकदम मुंबईसारखा रस्ता आहे. तर तुम्ही येऊ शकता. जर तुम्हाला ट्रेनने यायचं असेल तर पालघर स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने सुद्धा इकडे येऊ शकता. तिकडून पालघर स्टेशनपासून तिथले 13 किलोमीटरचं अंतर आहे. तर रिक्षाने सुद्धा तुम्ही येऊ शकता. पण माझं मत असं आहे की तुम्ही गाडी किंवा बाईकने या. खूप सुंदर नजारे तुम्हाला पाहायला मिळतील. आणि इथली किनारपट्टी जर तुम्ही पाहताय, 1 नंबर किनारपट्टी आहे, खूप छान किनारपट्टी आहे. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी. आणि पुढच्या महिन्यात तर खूप व्हिडिओ येणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला गावचे प्रोग्राम आणि गावातले परिसर पाहायला मिळणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.